नमस्कार, मी सविता. कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. तर हा पराठा पहा, अवघ्या 15 मिनिटांमध्ये अंड्याचा पौष्टिक पराठा मी आज बनवलेला आहे. बनवायला इतका सोपा, बॅचलर मुलं-सुद्धा अगदी सहज बनवतील. जर का तुम्हाला भाजी चपाती बनवायचा कंटाळा आला असेल, तर अशा पद्धतीचा अंड्याचा पौष्टिक पराठा तुम्ही नक्कीच बनवून खाऊ शकता. मुलांना सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. चवीला अतिशय भन्नाट लागतो. एकदा नक्की बनवून पहा. अंड्याचा पौष्टिक पराठा बनवण्यासाठी इथं मी 1.5 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता वाटीचं वजनी प्रमाण सांगते, 200 ग्राम इतकं आहे. म्हणजेच इथं मी 250 ग्राम इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यानंतर इथं मी 3 अंडी घेतलेली आहेत. सुरुवातीला ही अंडी आपल्याला व्यवस्थित अशी चमच्याने फेटून घ्यायची आहेत. याने काय होईल, ज्यावेळी आपण ही अंडी गव्हाच्या पिठामध्ये घालू त्यावेळी अजिबात गुठळ्या होणार नाहीत. आता फेटलेली अंडी गव्हाच्या पिठामध्ये घातली. इथं एक मी वाटण तयार केलेलं आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या मिक्सरला बारीक याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. मुलांसाठी बनवणार असाल तर तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी करा. आवडीप्रमाणे तुम्हाला यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. अर्धा छोटा टोमॅटो बारीक कट करून घेतला. मुठभर बारीक कट केलेली कोथिंबीर. ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी इतका बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. कांद्याचं प्रमाण मी थोडंसं जास्त ठेवलेलं आहे. तुम्ही अर्धी वाटी कांद्याचं प्रमाण ठेवलं तरीही चालेल. कट केलेल्या भाज्या यामध्ये घालायच्या. आता यानंतर पोहे खायचा अर्धा चमचा हळद, पाव चमचा जिरं घालायचं आहे. 1 चमचा धना पावडर घालायची आहे. आता इथं मी 1 चमचा इतका कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही गरम मसाला वापरला तरीही चालेल. आता सुरुवातीला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर सुरुवातीला हे चमच्याने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतरच आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. मिक्स केल्यानंतर आता ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने सुरुवातीला मी 1 वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे. आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला मी पाण्याचं सुद्धा प्रमाण सांगितलं आहे, जेणेकरून तुमचे तयार होणारे पराठे अचूक तयार होतील. तर सुरुवातीला 1 वाटी इतकं पाणी घेतलं. अर्धीच वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. नंतर लागेल तसं आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. तर हे घट्ट वाटत आहे, यासाठी राहिलेलं अर्धी वाटी पाणीसुद्धा मी यामध्ये घातलं. परत हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. प्रत्येकाचं गव्हाचं पीठ वेगळं असतं, त्यानुसार तुम्हाला पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त लागू शकतं. परत मी यामध्ये 1 वाटी इतकं पाणी घातलं. म्हणजेच 2 वाटे इतकं मी पाणी या मिश्रणासाठी वापरलेलं आहे. तर आता इथे पहा, इतकं घट्ट हे बॅटर आपल्याला ठेवायचं आहे. आता पराठे तयार करून घेऊया. इथं मी ट्राय प्लेचा पॅन ठेवलेला आहे. तुम्ही इथं नॉनस्टिकचा पॅन वापरू शकता किंवा डोशाचा तवा वापरला तरीही चालेल. पॅन व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला तेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तूप घातलं तरीही चालेल. व्यवस्थित असं तेल कडकडीत गरम झालं की आवडीप्रमाणे यामध्ये तुम्हाला बॅटर सोडून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम यावेळी आपल्याला बारीक ठेवायची आहे. पराठा वरच्या साईडने व्यवस्थित असा सुकला गेला की नंतरच हा आपल्याला दुसऱ्या बाजूने शेकवून घ्यायचा आहे. वरच्या साईडने ओलसर असेल तर लगेचच पराठा पलटण्याची घाई करायची नाही व व्यवस्थित असा हा पराठा आपल्याला मीडियम फ्लेमपेक्षा बारीक गॅसवरती शेकवून घ्यायचा आहे. तर इथे पहा, पहिला पराठा आपला तयार झाला. हे पराठे जर का तुम्ही थोडेसे जाड म्हणजेच गुबगुबीत बनवणार असाल तर यावरती पराठा भाजत असताना 1 मिनिटभरासाठी तुम्हाला झाकण ठेवायचं आहे व मीडियम फ्लेमवरती हे पराठे तुम्हाला शेकवून घ्यायचे आहेत. पराठे शेकवत असताना वरची साईड व्यवस्थित सुकली तरच पलटी करायचं आहे. तर इथं मी थोडेसे पातळसर पराठे तयार केले. घेतलेल्या मिश्रणामध्ये जवळपास 6 ते 7 पराठे माझे तयार झाले. बनवायला सुद्धा अतिशय सोपे आहेत व अतिशय मऊ लुसलुशीत तयार होतात. खायला सुद्धा अतिशय भन्नाट लागतात. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा व रेसिपी शेअरसुद्धा करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आजची दाखवलेली सोपी रेसिपी तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.